बऱ्याचदा काय होतं ना, पाहुणे घरी येणार असतात आणि घरात भाजीपाला काहीच शिल्लक नसतो. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की काय भाजी करावी. परंतु आजची आपली ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न कधीच पडणार नाही. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ना झटपट तयार होणारा चटपटीत चमचमीत एक पदार्थ बनवतोय. हा तुम्ही ज्वारीची भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. चवीला एकच नंबर. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना छोटी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आपण आता ही डाळ ना काढून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे. सोबतच 2 ते 3 चमचे उडदाची डाळ यामध्ये घालूया. आता काय करायचंय, ह्या चारही डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवायच्या. तर इथे डाळी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळी मस्त अशा भिजलेल्या आहेत. हे बघा, हाताने देखील अगदी सहजपणे तुटतायत. अशाच डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्या. आपण आता काय करूया, या डाळींमधलं ना पाणी काढून घेऊया. तर इथे मी ना डाळींमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आपण आता काय करूया, ही डाळ ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. डाळ आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाली की यामध्ये घालूया 4 ते 5 हिरव्या मिरच्या. त्यानंतर एक गड्डी सोललेला लसूण यामध्ये घालूया. अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं नाही बरं का. पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचंय. तर इथे बघा, आपली ही डाळ वाटून झालेली आहे. आता ही डाळ वाटत असताना आपण यामध्ये ना पाणी घातलं नव्हतं, अशीच डाळ वाटून घेतलेली आहे. त्यामुळे ही डाळ ना खूप जास्त बारीक वाटली जात नाही, अशी रवाळच राहते. हे बघा, अशीच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आपण आता काय करूया, ही डाळ ना काढून घेऊया. डाळ आपली काढून झाली की यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालून झाली की याला छान अशी मिक्स करून घेऊया. तर इथे आपली ना कोथिंबीर चांगली मिक्स करून झालेली आहे. तर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आपण आता काय करूया, या मिश्रणाचे ना सांडगे तोडून घेऊया. त्यासाठी इथे मी काय केलंय, चाळण घेतलेली आहे. चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय. आपण आता काय करूया, यामध्ये ना हे सांडगे घालूया. हे बघा, असे छोटे छोटे सांडगे आपल्याला यामध्ये घालायचे. अशा पद्धतीने तुम्ही याला वडे सुद्धा म्हणू शकता. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, इकडे आपले सांडगे घालून झालेले आहेत. आपण आता काय करूया, हे सांडगे ना वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये ना ही सांडग्याची चाळण ठेवून घेते. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे सांडगे ना आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे. तरी ते 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. यावरच मी झाकण काढतेय. आता ना याला हात लावून बघायचा आहे. हे बघा, माझ्या हाताला कुठेही सांडगे चिटकत नाहीयेत, म्हणजे आपले हे सांडगे चांगले वाफवून झालेले आहेत. गॅस बंद करूया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोटी अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे. त्यानंतर यामध्ये घालूया 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरी सोबत ना कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या देखील मी घेतलेल्या आहेत. यामध्ये घालूया. आता ना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचंय. तर इथे आपल्याला खोबऱ्याचं वाटण करून तयार झालेलं आहे. हे बघा, थोड्या वेळासाठी आपण हे वाटण ना बाजूला ठेवून देऊया. आता कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया. जिरे आपलं चांगलं फुललं की यामध्ये ना कढीपत्त्याची पानं घालूया.
त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूया. आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. चला, इथे आपला कांदा ना चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो. आता हा टोमॅटो ना आपल्याला चांगला मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे आपला टोमॅटो चांगला मऊसूद परतून झालेला आहे. आता यामध्ये ना आपण तयार केलेलं वाटण घालूया. आता हे वाटण ना आपण चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया एक चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद, त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला धनेपूड घालायची आहे, 2 चिमूट हिंग. आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. मसाले आपले तेल सुटेपर्यंत चांगले परतून झालेले आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर 2 मिनिटांसाठी यावर ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपले मसाले छान असे शिजले जातील. 2 मिनिटं झालेली आहेत, यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकताय आपले मसाले ना मस्त असे शिजलेले आहेत. आता यामध्ये ना आपल्याला वाफवलेले सांडगे घालायचे आहेत. आता काय करायचं, हे सांडगे ना आपल्याला मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत. सांडगे आपले मसाल्यासोबत छान असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये ना आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, म्हणजे रस्सा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यामध्ये आपण पाणी घालूया. तर इथे मी ना 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालतेय. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. छान मिक्स करून घ्यायचंय. यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेमवरती हे सांडगे ना आपल्याला 5 ते 6 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. एकदा काय करूया, ही भाजी ना तळापासून चांगली हलवून घेऊया. बघूया आपण आता सांडगे शिजलेत का. हे बघा, छान असे मऊसूद आपले हे सांडगे शिजलेले आहेत. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपली उकड सांडग्याची चटपटीत भाजी बनवून तयार झालेली आहे. घरात भाजीला काहीच नसेल तर एकदा ही भाजी नक्की करून बघा. चवीला जबरदस्त लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ही भाजी काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.